झिरो 0.1 व काढला का बघ. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय मल्हार. गावांमध्ये अशी काही लोक आहेत त्यांना सुधारण्याचे आम्ही प्रयत्न करतात, पण ते वाढीचा आमचा भंग करतात. या माणसाला काय करायचं ते गावकी एका जागेवर बघून त्यांचा काहीतरी या विचार करा आणि याला सुधारा. मी तर बोलणार सुधारण्यापेक्षा आपण स्वतः सुधारलो तर देश सुधरेल. हम सुधरेगा तो देश सुधरेगा असं म्हणत स्वतः सुधारला माणूस तर पूर्ण देश. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. पांडुरंग 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 जय ह तुझ्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. पल्ला विराज इजी लेट गेलं चालेल, आरामात चला. एके बिकाना हात धरा. कसं आहे माऊली, 5 मिनिटं लेट गेलं चालेल. रामकृष्ण हरी राम. आणि कोणाला काही इजा झाली ना पाहिजे. रस्ता बघा, आरामात चला, आरामात. पांडुरंग आहे आपल्या सोबत तर कशाची नाही आपल्याला भीती. अरे कर्म चांगले असेल, कर्म वाईट असेल तर शिक्षा भेटेल, तर भोगावीच लागेल. आणि कर्म चांगले असतील ना तर आम्हाला आमची काळजी नाही, आमची काळजी स्वयं पांडुरंगाला आहे. बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रोहन त्यांची हालेलूच नाही तो. यावरचं काय झालं, विठ्ठल परीक्षा घेते. रामकृष्ण हरी रामकृष्ण. माऊली विठ्ठल त्याचीच परीक्षा घेते, कारण की त्याच्यासाठी माऊलीने काहीतरी चांगलंच विचार केलेला असते. अरे आपण आता कष्टात आहे ना तर काळजी करू नका. आज कष्ट आहे, उद्या कष्ट करू, परवा कष्ट करू. एक दिवस असा येईल की सर्व कष्ट दूर होतील आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या पाठी राहील आणि आपलं कल्याण होईल, भलं होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर सांगायची गरज नाही पाहिली पाहिजे. लाईक करा, शेअर करा, नको करू पण रामकृष्ण हरी एक कमेंट मध्ये लिहा. बस झालं. विठ्ठलाकडे तुमचा सुद्धा निरोप जाईल, पांडुरंगाकडे तुमचा निरोप जाईल. फक्त रामकृष्ण हरी बोला. पांडुरंगाकडे काय तुमची मागणी असतील ती सुद्धा पुरी होतील. आरामात मंदार भाई. परीक्षा काटे बघ, बाबलीचे काटे होत आहे म्हणजे ते कोण जावं
हे बघा बाबलीचे काटे आहे, बघू शकता. हरी रामकृष्ण हरी. आणि आमचा केदार बुवा रामकृष्ण या राम आरामात या. सावकाश सावकाश सावकाश. राम हे बघ खालून निघायला लागते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हे बघ हा बघा पांडुरंग. ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. पुंडलिका वर्धे म्हणजे पुंडलिक हा आपला पांडुरंगाचा भक्त. जेव्हा तो आई वडिलांची सेवा करत होता, आपल्या सेवेत मग्न होता, जेव्हा त्याला श्रीकृष्ण भेटायला आला. श्रीकृष्ण भेटायला आला तर तो आई वडिलांचा इतका मग्न होता, सेवेमध्ये इतका मग्न होता की बाहेरून त्यांना श्रीकृष्ण आवाज देत होते की पुंडलिका मी आलो. ते पुंडलिक काय लक्ष देईना, तो आई वडिलांच्यात मग्न होता. तर तो बोलतो तुझ्या घरी देव आला आहे, देव आलाय, तू जरा मला बघ तरी पाठी. तर पुंडलिक बोलतो मी आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न आहे, मी तुम्हाला नाही करू शकत सहकार्य. तर पुंडलिकाने मग तिथे वीट फेकली. त्या विटेवर श्रीकृष्ण उभा राहिला. श्रीकृष्ण विटेवर उभा राहून मग त्यांना युगे 28 युगे तिथे उभा राहून त्यांना पांडुरंग असं म्हटलं जायला लागलं. म्हणून पुंडलिका वर्धे म्हटलं जाते. वर्धे म्हणजे वरदान. म्हणजे पुंडलिकाला हे वरदान भेटलेलं आहे की माझ्या अगोदर आधी तुमचं नाव असेल. पुंडलिक हे तुमचं नाव घेतलं नाही, नंतर माझं नाव घेतलं जात नाही. आणि हरिविठ्ठल म्हणजे विठ्ठलाची 2 नावे. त्याचा अर्थ झालेला आहे पुंडलिका वर्धे हरिविठ्ठल. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. केदार हे 2 शब्द घे या घाटाचं विशेष. हे बरोबर बोललो का चुकीचं बोललो? देव तूच वैष्णवांचा विश्व रूप तू अनंत भक्तवत्सला विश्व रूप तू अनंत हरी जय जय राम कृष्ण 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 हरी पुंडलिक वर्धे हरे विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की की जय महाराज की जय महाराज की जय. जय श्री पांढरबाग. पटवण दर्शन मिलन, आवड मिळेल. तो चांगली चांगली कोळी गीते बनवतो आपल्यासाठी. बघू शकता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि आपला आयुष शिपे तुलसी प्रोडक्शन. तुम्हाला कोणाला पण काय फोटोग्राफी वगैरे काय करायची असेल, प्री वेडिंग, सर्व दोघांची युट्यूबरांची भेट झालेली आहे. प्री वेडिंग वगैरे कोणाची शूट करायची असेल, फोटोग्राफी करायची असेल, मेहंदी रसम असो, काही असो, काय मॉडेलिंग असो, तर तुलसी प्रोडक्शन तुम्हाला चांगलं डिस्काउंट देईल. फक्त माझं नाव सांगा, मोनित चिखले, मी वेसावकर. रामकृष्ण हरी. नावाजलेले युट्यूबर आपले आयुष शिपे. आणि आपल्या वारीमध्ये आलेला आहे उत्तम कोलीवाडा. रामकृष्ण रामकृष्ण हरी. अरे काय बघ जा. बघितलं या वारीमध्ये VIP असो का गरीब असो, एकदम गरीब पासून तर श्रीमंत माणूस एकसारखे राहतात, एकसारखेच झोपतात, एकसारखेच खातात आणि एकसारखेच मजा करतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. चला थोडासा आराम घेत आहे भक्त. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. येतो ए, चाय घे. रामकृष्ण हरी. हाय पुढे जाय पाहिजे. रामकृष्ण. आता नाश्त्याला आपण बसलेलो आहे. आता काय नाश्ता आहे? नाश्त्यामध्ये मावशीने शेव केलेली आहे आणि कॉफी आहे. कॉफी आणि शेव. आता मजा घेऊया. हो तूच सकाहारी नाथ अनंताचा विठे वै
पायरी उभा देव तूच वैष्णवांचा विश्व रूप तू अनंत भक्तवत्सला विश्व रूप तू अनंत मस्तपैकी नाश्ता खाल्लेला आहे, शेव पुरी भाजी आणि कॉफी वगैरे पिलेली आहे. आता मस्त ऊर्जा जेजुरीसाठी आता आज तिथे वस्ती आहे. आता सोन्याची जेजुरी जवळच आहे. आता आम्ही तिथे चाललेलो आहे, लवकरच पोचू. तिथे आमचं थोडं आता स्टे आहे. तिथे आज आम्ही तिथे मजा करू आणि तुम्हाला दाखवू. खंडोबारायांचं दर्शन जर पॉसिबल झालं, कारण की तिथे व्हिडिओ वगैरे करायला मनाई असते म्हणून ते व्हिडिओ घेता येत नाही, तरी पण पॉसिबल झालं तर आपण प्रयत्न करू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. ओढ मनी होती. बहुतेक सकाळी दोघांजून नव्हता खाल्लेला पाव, आता वाटते खाल्लेला आहे भाव आणि दोघं जण भटके. काहीच दिसत नाही कोण, काय नाही. या वारीमध्ये चालणारा भक्त कधीच रस्ता भटकत नाही. रामकृष्ण हरी. मनी होती आषाढी वारीची पायी पायी धरली वाट पंढरीची माया. रामकृष्ण हरी. मित्रांनो, इथे पब्लिक जास्त असल्यामुळे आमचं नेटवर्कच चाललेलं आहे. माझं काय बाचगावचं ना, आपण जाऊ भेटतील 100% भेटतील, टेन्शन घेवायचं नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वेसावकर बाचाकलेले आहे, आता सापडले परत. सापडले परत. थोडे मिळतात आहे. पालखी बघू शकता तुम्ही मित्रांनो. अरे करोडात लोक आहे, लाखात नाही, करोडात लोक आहे. पण काय टेन्शन ना. 2.5 किलोमीटर ते 2.5 ते 3 किलोमीटर पुढे आलो, कारण की एवढी पालखी होती, गाड्या घोड्या ट्रॅफिक एवढी, काय लेफ्ट राईट आम्हाला कळलंच नाही. रामकृष्ण हरी. बघू शकता 5 पांडव आहे. चालत राहावे. जेजुरी जवळ आलेले आहे. जेजुरी जवळ आहे. आमचं म्हणजे रेस्ट होतं तिथे, जेवण होतं तिथे. हे आता चालता पुढे आलो, समजलंच नाही. वर्ष दुसरं चुकी माणसाकडूनच होते, पण ही पांडुरंग आपल्याला बरोबर घेऊन चाललेला आहे. कारण की या वारीत चाललेला माणूस कधीच भटकत नाही. आनंद तेवढा होतो बघा, भरून सुद्धा आनंद होतो. म्हणजे या वारीची मजाच वेगळी आहे. पेसावकर बाचाकले आम्ही. म्हणजे आम्ही म्हणजे हरवलो तरी इतका आनंद होतो, इतकी मजा झाली आमची की आता काय सांगू तुम्हाला. तुम्ही बघत राहा. आता पार्ट 1 पार्ट 2 हा व्हिडिओ वाटते मोठा होणार आहे, कारण की तिथे जेवण होतं, तिथे रेस्ट होता 1-2 तासाचा. तो का आम्हाला रेस्ट भेटलेला नाही आहे. हीच आमची परीक्षा आहे. आता आपली परीक्षा पार पडायची. जेजुरी आता जवळच आहे. सोन्याची जेजुरी आमची येईल. तिथे बहुतेक सर्व येईपर्यंत आपण करेपटार पण करून टाकूया. रामकृष्ण हरी. तर मुक्तेश भाऊ सांगा, आम्ही पण बोललेलो आहे, काय झालं आपल्यासोबत, किती किलोमीटर पुढे आलो. आमचं तर 3 दाखवते इथे. समजते एवढंच आहे आपल्याला. ऍक्च्युली जो सासवड फाटा होता तिकडून लेफ्ट मारायचा होता, पण ते आपल्याला सांगण्यात नाही आलं म्हणून आपली मिस्टेक नाही आहे त्याच्यात. ते तिथून जाणार आहे, आपण इकडूनच जाणार. आता हाच मार्ग आहे, दुसरा जेजुरी आपल्याला सुद्धा आपल्याला जवळ दाखवते. जवळच आहे इथून. आपल्याला नाही ना तरी जेजुरी 10 ते 11 किलोमीटर असेल माझ्या अंदाजे. तर बघूया आपण. आपल्याला भेटलेले आहे. मला वाटलं की वेसावकर आम्हीच मजा आहे. विचार करा, एवढे हरवून सुद्धा किती मजा आहे आम्हाला. आमचं 3 किलोमीटर अगर आमचं जेवण झालं, जेवण गेलं बोलू, आम्हाला तिथे रेस्ट होता. पण या वारीमध्ये आम्ही चालत होतो ना, सगळं हातामध्ये येत होतं. पांडुरंग आम्हाला सर्व देत होता. पोहे झाले, बिस्किट झाला, चहा झाला, काय नको ते आम्हाला खायला भेटलं. त्या वारीमध्ये चालून 2 राऊंड मारले ना, असं लाईन मध्ये जितकं खायला मिळतं, कुठे बाहेर खायची पण गरज नाही. तर रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि रामकृष्ण हरी लिहा. रामकृष्ण हरी लिहत राहा आणि असेच व्हिडिओ आमचे पाहत राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.